नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इतिहास व नागरिकशास्त्राच्या पुस्तकातील नागरिकशास्त्र विभागाचा दुसरा धडा भारताची संसद याविषयी माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नागरिकशास्त्राच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण शासन पद्धतीच्या दोन प्रमुख पद्धतीपैकी संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यांचा विचार केला. त्यामध्ये भारताने संसदीय शासन पद्धती का स्वीकारली याविषयी माहिती आपण पाहिली. तसेच संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्येही आपण समजून घेतली आणि संसदीय शासन पद्धतीत संसद महत्त्वाची असते हेही आपण पाहिले. मग प्रस्तुत पाठामध्ये आपण भारताच्या संसदेचा विचार करायचा आहे. चला तर मग सुरू करूया. भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळालाच संसद असे म्हटले जाते. केंद्रीय शासन यंत्रणेचे जे मंत्रिमंडळ आहे त्या कायदे मंडळालाच संसद असे म्हणतात. मग त्यानुसार या संसदेत कोणाकोणाचा समावेश होतो? तर या संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश होतो. राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात, परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचारविनिमयात भाग घेता येत नाही. मग संसदेचे दोन सभागृहही आहेत. मग संसदेचे कोणते दोन प्रमुख सभागृह आहेत? तर एक आहे लोकसभा आणि दुसरा आहे राज्यसभा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 71 वर एक चार्ट आलेला आहे पहा. त्यात तुम्हाला सांगितले आहे शोधा पाहू. मग घटक राज्यांना त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेतील जागा मिळत असतात. निवडणुकीसाठी प्रत्येक राज्याचे भौगोलिक मतदारसंघात विभाजन केले जात असते. मग मतदारसंघाची लोकसंख्या साधारणतः सारखी असते. विविध घटक राज्यांना लोकसभेत किती जागा आहेत हे आपण आंतरजालाच्या म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून शोधायचे आहे. मग तुम्ही ही कृती करून पहा आणि या सदस्य संख्या शोधायच्या आहेत. मग आता घटक राज्याच्या नावांची यादी आणि त्यासमोर तुम्हाला त्या जागा किती आहेत त्या घटक राज्यासाठी हे शोधून लिहायचे आहे. उदाहरणादाखल तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या जागा 48 दिसत आहेत. मग इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही उर्वरित राज्यांच्या जागा किती आहेत हे शोधून त्यासमोर लिहायचे आहे. ही कृती तुम्ही वहीत करून ठेवा, जेणेकरून आपल्याला संसद ही संकल्पना स्पष्ट होईल. चला पुढे पाहूया. मग संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा आणि राज्यसभा असे म्हणतात. त्यापैकी आपण प्रथमतः पाहूया लोकसभा. भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा. लोकसभा हे जनतेचे सदस्य थेट निवडून दिलेले सभागृह आहे. म्हणजे लोकसभेमध्ये जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सदस्य समाविष्ट असतात. मग संसदेचे जनतेकडून थेट निवडून येणारे सभागृह म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत आणि याद्वारे लोकसभेची मुदत 5 वर्षांची असते आणि लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होत असतात. या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जात असतात. काही वेळेस 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्या अगोदरच लोकसभा विसर्जित झाल्याची सुद्धा काही उदाहरणे आहेत.
मग अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हटलं जात असतं. मग आता लोकसभेचे सदस्य आणि त्या सदस्यांची पात्रता आणि कार्यकाल याविषयी आपण जरा माहिती घेऊया. मग लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे आणि लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 एवढी आहे. आपल्या देशातील सर्व समाज घटकांना या लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळत असते आणि या समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षणसुद्धा देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. अँग्लो इंडियन म्हणजे काय? अँग्लो इंडियन म्हणजे भारतात राहणारे परदेशी लोक. आणि मग अँग्लो इंडियन समाजासाठी पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती या लोकसभेवर करू शकतात. त्याचबरोबर दुसरे सभागृह आहे, त्याचे नाव आहे राज्यसभा. मग भारतीय संसदेने दुसऱ्या क्रमांकाचे द्वितीय सभागृह म्हणून राज्यसभेला ओळखले जाते. भारतीय संसदेचे हे वरिष्ठ सभागृह असते. भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह म्हणून सुद्धा ओळखले जाते. राज्यसभा भारतीय संघराज्यासाठी 28 घटक राज्ये आणि 9 संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करत असते. याचा अर्थ असा की राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करत असतात. मग आता राज्यसभेची रचना. मग राज्यसभेत एकूण सदस्य संख्या 250 इतकी आहे. त्यापैकी 238 सदस्य हे विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. तर राज्यसभेत प्रत्येक घटक राज्याची सदस्य संख्या सारखी नसते. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते आणि उरलेल्या 12 सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करत असतात. या 12 सदस्यांमध्ये साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्याचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींपैकी काहींची या राज्यसभेवर नेमणूक केली जात असते. राज्यसभेवर सदस्यांची निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्व या पद्धतीने केली जात असते. राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही. तर दर 2 वर्षांनी 6 वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेले 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितकेच सदस्य या राज्यसभेवर नेमले जात असतात. म्हणून राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही आणि त्यामुळेच त्याला कायमस्वरूपी सभागृह असे म्हटले जाते. टप्प्याटप्प्याने मोजक्या सदस्यांची निवृत्ती केली जात असते आणि पुन्हा 1/3 निवृत्त झाल्यानंतर 1/3 सदस्यांची नव्याने पुन्हा नेमणूक केली जात असते. मग राज्यसभा सतत कार्यरत असते. राज्यसभेची निवडणूक लढवणारी जी व्यक्ती आहे तिची पात्रता पहिली की ती भारतीय नागरिक असली पाहिजे आणि पात्रता दुसरी त्या व्यक्तीने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असली पाहिजे. मग लोकसभा व राज्यसभा
यात निवडून आलेले जे सदस्य आहे त्यांना खासदार असे म्हणतात. आणि खासदार हे आपल्या मतदार संघाचे प्रश्न, त्यातील समस्या हे लोकसभेत मांडण्याचे काम करत असतात. मग हे प्रश्न समस्या लोकसभेत मांडून ते सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि मतदारसंघाच्या विकास कामासाठी त्यांना विकास निधीसुद्धा शासन देत असते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संसदेची रचना, त्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा याविषयी माहिती पाहिली. पुढच्या व्हिडिओद्वारे आपण संसदेचे कार्य आणि कायद्याची निर्मिती याविषयी माहिती पाहणार आहोत. तुमच्यासाठी आजचा स्वाध्याय. प्रश्न: लोकसभेला पहिले सभागृह असे का म्हणतात? प्रश्न पुन्हा एकदा, लोकसभेला पहिले सभागृह असे का म्हणतात? धन्यवाद.